नमस्कार मित्रांनो, जीवन समृद्ध करूया या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर योगेश दाऊदखाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण ही सिरीज घेत आहोत कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, जागृत मन आणि अर्धजागृत मन ह्यांचा डिफरन्स समजून घेण्यासाठी, ह्यांचे वेगवेगळ्या पद्धतीची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी। आणि ऑलरेडी आपण त्याच्यावर 3 ते 4 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओ अवेलेबल आहेत। तुम्ही जर का हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला काही गोष्टी समजणार नसतील तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही या लिंकवर दिलेले व्हिडिओज जरूर क्लिक करा आणि ते बघा। त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल। कारण मित्रांनो, आज मी एक खूप चांगल्या आणि खूप महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहे, ते म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडची भाषा। तुम्ही म्हणाल भाषा म्हणजे काय? इंग्लिश, मराठी, हिंदी, फ्रेंच, तमिळ ही भाषा आहे का? जर का मी मराठी बोलतो तर माझ्या सबकॉन्शियसची भाषा मराठी आहे का? जर का एखादा फ्रान्समधला माणूस आहे तर त्याची फ्रेंच ही भाषा आहे का त्याच्या सबकॉन्शियसची? एखाद्या माणसाला जर का पंजाबी समजत असेल तर त्याची काही पंजाबी भाषा आहे का सबकॉन्शियसची? तर डेफिनेटली नाही। इथंच मित्रांनो खूप 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 सारे लोक चुका करतात। नक्कीच तुम्ही पण ही चूक केली असेल आणि तुम्हाला हे समजलं नसेल की आपण इतक्या वेळा आपल्या सबकॉन्शियसशी बोलतो तरी सुद्धा तो रिस्पॉन्ड का करत नाही। मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक काय म्हणतात त्याला, न्यू इयर रिझोल्यूशन्स केले असतील की यावर्षी मी असं करणार, यावर्षी जिम लावणार, यावर्षी वजन कमी करणार, यावर्षी महिन्यातून 1 पुस्तक वाचणार। काही ना काही तुम्ही स्वतःसाठी एखादा नियम लावून घेतला असेल, काही ना काही स्वतःसाठी तुम्ही एखादी गोष्ट चालू केली असेल आणि 2 दिवस, 2 आठवडे, 2 महिने, बाय द एंड ऑफ फेब्रुवारी मार्च तुमचं जे 1 जानेवारीचं रिझोल्यूशन होतं ते कदाचित 26 जानेवारीपर्यंत आपलं पूर्णपणे विसरलेलं असतं। असं का होतं हा कधी तुम्ही विचार केलाय? कदाचित काही लोकांनी विचार केला असेल की नाही सर, हे असं ह्याच्यामुळे होतं की भरपूर सारे व्याप असतात, बरेचसे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, बरेच बाकीचे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी विसरून जातो। पण खरं उत्तर ते नाही आहे मित्रांनो। खरं उत्तर हे आहे की जर का तुम्हाला माहिती आहे की आपलं कॉन्शियस माइंड फक्त 5% काम करतं, सबकॉन्शियस माइंड 95% काम करतं, त्याची पॉवर तेवढी आहे, तर मग आपण फक्त कॉन्शियस माइंडचा वापर करून, जागृत मनाचा वापर करून जर का एखादी गोष्ट करायला जातो की रोज मी उद्या 5 वाजता उठणार किंवा उद्यापासून रोज मी 1 तास तरी पुस्तक वाचणार, उद्यापासून अर्धा तास मी मोबाईलशी डिस्कनेक्ट राहणार, काही ना काही आपण ठरवतो आणि त्या गोष्टी नाही होत का? कारण आपण फक्त आणि फक्त कॉन्शियस माइंड सोबत घेऊन या गोष्टी करतो। तो चला समजून घेऊयात की नक्की आपलं सबकॉन्शियस माइंड कशा पद्धतीने काम करतं आणि त्याची लँग्वेज काय, त्याची भाषा काय। मित्रांनो, ह्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा ॲक्टिव्हिटी आपण घेऊयात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला समजेल की तुमच्या सबकॉन्शियसची नक्की लँग्वेज काय आहे। आता मी काही शब्द उच्चारतो आणि ते शब्द उच्चारल्यानंतर तुमचा जो काही मेंटल स्क्रीन आहे त्या मेंटल स्क्रीनवर नक्की काय येतं ते तुम्ही मला सांगा। माझा पहिला शब्द आहे वडापाव। वडापाव हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय निर्माण झालं कमेंटमध्ये टाका। माझा दुसरा शब्द आहे हापूस आंबा। आता जेव्हा मी हापूस आंबा हा शब्द उच्चारला त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर काय निर्माण झालं? माझा तिसरा शब्द आहे एरोप्लेन, विमान। आता जेव्हा मी वडापाव म्हटलं, जेव्हा मी हापूस आंबा म्हटलं, जेव्हा मी विमान म्हटलं, या तिन्ही गोष्टी जेव्हा मी म्हटल्या त्यावेळेला तुमच्या समोर कदाचित यापैकी एकही गोष्ट नव्हती, पण तुमच्या सबकॉन्शियसने ती गोष्ट तुमच्या समोर आणून दाखवली। आणि हे मी खात्रीने सांगू शकतो की तुमच्या सगळ्यांच्या मानसपटलावर किंवा तुमच्या मेंटल स्क्रीनवर
त्या त्या गोष्टींचं चित्र आलं असेल. वडापाव म्हटल्यावर तुम्हाला एक वडापावचं चित्र आलं असेल. त्याच्यात पण मी सांगतो की पावाचे 2 तुकडे केलेले आणि वडा त्याच्या आतमध्ये, हे चित्र आलं असेल. काही लोकांना त्याच्याबरोबर मिरच्या पण दिसल्या असतील, काही लोकांना तो खावासा वाटला असेल, पाणी सुटलं असेल. तेच हापूस आंबा म्हटल्यावर काही लोकांना त्याची पेटी दिसली असेल, आपण घरात जी ठेवतो ती, किंवा हापूस आंब्याची तुम्हाला जर का तुमच्याकडे झाड असेल तर तुम्हाला भरपूर सारे आंबे जे तुम्ही अडी लावून ठेवतात ते दिसले असतील. कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला हापूस आंब्याचं चित्र डोळ्यासमोर आलं असेल. तसंच तुमच्या डोळ्यासमोर विमानाचं पण चित्र आलं असेल. मित्रांनो, आपल्या सबकॉन्शियसला सगळ्यात जवळची जी भाषा आहे ती म्हणजे इमेजेस, चित्र. मित्रांनो, ज्या ज्या गोष्टींची चित्र आपण बनवू शकतो आणि त्याला इमोशन्सची जोड जेव्हा देतो त्यावेळेला ती एक परिपूर्ण लँग्वेज होते आपल्या सबकॉन्शियसची. तर जेव्हा तुम्ही म्हणता की मला उद्या सकाळी 5 वाजता उठायचं आहे, काय चित्र तुमच्या डोळ्यासमोर तयार होतंय किंवा होतंय का? बऱ्याच वेळेला मी जेव्हा लोकांशी काउन्सिलिंग करतो, वन ऑन वन कोचिंग करतो, तेव्हा ते लोक म्हणतात की सर, आम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे आयुष्यामध्ये. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना पण सक्सेसफुल व्हायचं असेल, पण जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला कमांड देता की मला सक्सेसफुल व्हायचं आहे, काय इमेज तुमच्या मनामध्ये तयार होते? मुळात काही इमेज तयार होते का? आणि त्या इमेजचा आणि सक्सेसचा खरोखर काही संबंध आहे का? आणि जर का मित्रांनो इमेज तयारच होत नसेल तर सबकॉन्शियस माइंडला थोडक्यात असं आहे की तुम्ही गुगल मॅप चालू केला आणि त्या मॅपवर टाकलं गार्डन. आता गार्डन म्हटल्यावर तुमच्या सिटीमध्ये कदाचित शेकडो गार्डन्स असू शकतात. गार्डन नावाचं एखादं हॉटेल असू शकतं, गार्डन नावाची एखादी स्कीम असू शकते, गार्डन नावाची एखादी कंपनी असू शकते, काहीही असू शकतं. आणि तुम्ही फक्त गार्डन हा शब्द टाकला आणि जर का तुमचा मॅप चालू केला तर तुम्हाला तुमचा गुगल मॅप कुठल्याही गार्डनमध्ये घेऊन जाऊ शकतो. भले ती खरीखुरी गार्डन असेल, गार्डन नावाचं एखादं हॉटेल असेल किंवा गार्डन नावाची एखादी बिल्डिंग असेल. पण तुम्हाला नक्की कुठं जायचं होतं? तुम्हाला कदाचित एखाद्या खऱ्याखुऱ्या गार्डनमध्ये जायचं असेल, पण त्यांनी तुम्हाला बिल्डिंगमध्ये नेऊन पोहोचवलं, कारण का तुम्ही वेग पद्धतीने कमांड दिली. सो मित्रांनो, हे लक्षात घ्या की सबकॉन्शियसला आपल्या इमेजेस हे फार प्रिय आहेत आणि त्या इमेजेसच्या जोरावरच त्याला सगळ्या गोष्टी करता येतात, कारण ती त्याची लँग्वेज आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फार 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 महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जर का तुम्हाला एक गोष्ट जरी कळली की आपल्याला आपले जे काही गोल साध्य करायचे आहेत त्याच्यासाठी इमेजेस बनवायला पाहिजेत, एक मानसचित्र बनवायला पाहिजे. कशी बनवायची, त्याचे टेक्निक्स काय आहेत, त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, या पण गोष्टी आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. पण आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला जर का तुम्हाला काही कमांड द्यायची असेल तर त्याला इमेजेस बनवायला शिकवा. त्याला माहिती इमेजेस कशा बनवायच्या, पण तुम्ही एखादी गोष्ट अशी डिसाईड करा की त्याच्यातून एक स्पेसिफिक इमेज बनेल. जेव्हा तुम्ही म्हणता की मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, त्याची काहीच इमेज बनत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की मला कार घ्यायची आहे, कारमध्ये शेकडो ऑप्शन्स आहेत, तुम्हाला कुठली गाडी पाहिजे? तुम्हाला होंडा सिटी पाहिजे का, मर्सिडीज पाहिजे का, ऑल्टो पाहिजे का, BMW पाहिजे? ती BMW जरी पाहिजे तर ती व्हाईट कलरची पाहिजे का रेड कलरची पाहिजे? एक स्पेसिफिक इमेज जेव्हा तुम्ही बनवायला सुरू करता त्यावेळेला तुमचा सबकॉन्शियस ॲक्टिवेट होतो की ही माझ्या कॉन्शियस माइंडची कमांड आहे. आणि जसं मी म्हटलं, इमॅच्युअर आहे, इलॉजिकल आहे. अजून एक सांगतो की आपलं सबकॉन्शियस हे यस माइंड आहे. तुम्ही त्याला कमांड देता, तो कुठलेही प्रश्न विचारत नाही, तो गपचूप कामाला लागतो की मला माझ्या कॉन्शियस माइंडने ही कमांड दिलेली आहे आणि मला ती फॉलो करायची आहे. जसं तुम्ही गुगल मॅपवर टाकता की अमुक ठिकाणी जायचं आहे, गुगल मॅप तुम्हाला विचारत नाही, अरे इकडं का जात आहे, तिकडं जाऊयात, तिकडं का जात आहे, तिकडं जाऊयात. तुम्ही जर का म्हटलं की मला एक्स रेस्टॉरंटला जायचं आहे तर तो तुम्हाला 10 ऑप्शन देत नाही. तुम्ही जर का म्हणला की मला या गार्डनला जायचं आहे, तुम्ही जर का म्हणला मला या सिटीमध्ये जायचं आहे, तो 10 ऑप्शन देत नाही.
तुम्ही इथून 2 किलोमीटरवरची गोष्ट जर का टाकलीत तरी सुद्धा तो तितक्याच आत्मीयतेने आणि तन्मयतेने काम करतो. आणि तुम्ही जर का इथून उठून पुण्यामधून कन्याकुमारीला जायचं असं म्हटलं 2000 किलोमीटर, तरी सुद्धा तो कुरकुर करत नाही की एवढ्या लांब मी का जाऊ, एवढ्या लांबचा रस्ता मी का सांगू. आता तर मी खूप थकलोय, आज तर रविवार आहे, आज तर सोमवार आहे, आज संध्याकाळ झाली, आता सकाळी आत्ताच उठलोय, काहीही नाही. गुगल मॅप त्याचं दिलेलं काम करतो. एक्झॅक्टली तसंच सबकॉन्शियस माइंड आपण नेमून दिलेलं काम करतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर का तुमच्या सबकॉन्शियसकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याला इमेजेसची जोड द्या. इमेजेस हा एक महत्त्वाचा घटक आहे आपल्या सबकॉन्शियसची लँग्वेज समजण्यासाठी. एकदा का तुम्हाला ती लँग्वेज समजली आणि तुम्ही ती आत्मसात केलीत तर मित्रांनो, नथिंग इज इम्पॉसिबल. मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच थांबवतो. आज खूप साऱ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा. तुम्हाला कदाचित अजून जास्त गोष्टींची क्लॅरिटी येत जाईल. तुम्हाला क्लॅरिटी नाही आली, कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला उत्तर देईन, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून. पण एक सांगतो, आपल्याला या व्हिडिओचा आणि या यूट्यूबचा एकमेव उद्देश आहे, ते म्हणजे जीवन समृद्ध करूया. सो चला मित्रांनो, जीवन समृद्ध करूया आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुम्ही आहात का? तुमचं माझं सर्वांचं जीवन समृद्ध करायचं आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.